गोपीचंद पडळकर यांच्या हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक। रात्रभर विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी या कडक कारवाईची मागणी। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पकडून नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांनी अडवली पोलिसांची गाडी। गाडीसमोर झोपलेल्या आव्हाडांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। विधान भवनातील राड्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गंभीर दखल। विधान भवनामध्ये हिंसक कृत्य होऊ देणार नाही, फौजदारी कारवाईसाठी राहुल नार्वेकरांनी मागितला अहवाल। साहेब, आम्ही गोपीचंद पडळकरांना मारणारच। जयंत पाटील यांच्या समोरच आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचं विधान। आक्रमक कार्यकर्त्यांशी जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा। मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीना भाईंदरमध्ये जाणार। पोलिसांच्या दडपशाहीनंतर यशस्वी मोर्चा काढणाऱ्या मनसैनिकांशी साधणार संवाद। जाहीर सभेचंही आयोजन। महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत त्रिभाषा सूत्र लागू होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही, फडणवीसांची टीका। विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। दोन्ही सभागृहांमध्ये लवकरात लवकर विरोधी पक्षनेता निवडण्याची मागणी। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार। जनसुराज्य कायदा रद्द करण्याची करणार मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून बैठकांचा सपाटा। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यानंतर काल विदर्भातील आमदारांसोबत बैठक। विजयासंदर्भात दिला कानमंत्र। ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देणं घटनाबाह्य। धर्मांतर करून मिळवलेलं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। 150 कोटींच्या जमीन प्रकरणामध्ये खासदार संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस। तर भुमरेंनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जमीन चालकाच्या नावावर केली, इम्तियाज जलील यांचा आरोप। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याच्या निषेधात आज अक्कलकोट बंद। मराठी संघटनांसह व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही पडसाद उमटण्याची शक्यता। संभाजीनगरच्या अंबडमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न। मुलीच्या प्रसंगावधानामुळे उधळला कट। 2 जणांना अटक, मुख्य सूत्रधारासह 2 पसार। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकात मराठा आणि शीख राजांबद्दलचे धडे वाढवले। आता मराठा साम्राज्यावर 22 पानं, पूर्वी 1.5 पानातच गुंडाळला होता मराठ्यांचा इतिहास। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान समर्थित TRFला अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंकडून निवेदन जारी। भारत आणि ब्रिटनमध्ये FAT करारावर होणार स्वाक्षरी। ब्रिटनमधून आयात होणाऱ्या अलिशान गाड्या, दारू, ब्रँडेड कपडे स्वस्त होणार, तर भारतातून यूकेमध्ये निर्यात होणाऱ्या लेदर, चप्पल, दागिन्यांवरचा कर रद्द। ब्रिटनमध्ये मतदानाचं किमान वय 16 वर्ष। 1969 नंतर तब्बल 56 वर्षांनी निवडणूक व्यवस्थेमध्ये बदल। परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी सुद्धा कडक नियम।